हॅलो नमस्कार. तर आज आपण करणार आहोत 37च्या मापावर कटिंग. तर बघा इथं चेस्ट साईज ही 37 आहे, 37. तर त्याच्यासाठी बघा आपण पहिले उंची बघून घेऊया. तर आपल्या ब्लाऊजची उंची आहे 14, त्याच्यासाठी आपण 15वर मार्किंग करू. आपल्याला 37 म्हणजे 36च्या मापाने कटिंग करायची. त्याच्यासाठी मी 5.5 इंचाचे शोल्डर आणि डाऊनला मी सध्या 6 घेतलेत, कारण का त्याचा मुंडा हा 17 आहे. तर बघा वरती जेवढे 5.5वर मार्किंग केलेले तेवढे 5.5वर मार्किंग करूया. आता आपण छातीचं माप टाकूयात. 37 म्हणजे 9.25 इंचाची आपली घडी होते. 9.25 इंचावर आपली मार्किंग करूया. 33 इंचाची कंबर आहे, त्याच्यासाठी बघा 8.25 इंचाची आपली कमरेची मार्किंग, 1.25 इंच आपली टक्सची मार्किंग आणि 1.25 इंच ही आपली एक्स्ट्रा मार्जिन आपण सोडलेली आहे. आपण मुंड्याची साईज बघूया. आपल्याला 1.5 इंचावर मुंड्याची साईज नाही कट करायची, कारण का आपला जो मागचा गळा आहे तो जास्ती डीप आहे. त्याच्यामुळे मी 1.25 इंचावर मार्किंग करून मुंड्याची मार्किंग करत आहे. आता हे जे मी अर्धा इंच आतमध्ये घेतले ते मी पुढच्या भागासाठी घेतले, त्याची आता आपल्याला गरज नाही. आपण आता मागची बॅक साईडची मार्किंग पहिले बघूया. तर बघा आपल्याला मुंडा हा 17 म्हणजेच कमीत कमी 17.5 इंच तरी पाहिजे. तर हा आपल्या इथे 9 इंचावर येत आहे, म्हणजे 9 म्हणजेच 18 इंचावर आपला मुंडा झाला. तर तो जास्ती ढिला होऊन जाईल. बघा मी 1/2 इंच परत वरती घेते. तुम्हाला दुसऱ्या खडूने मी मार्किंग करून दाखवते म्हणजे समजेल. हे बघा 1.25 इंचावर मार्किंग केली. आपल्याला फक्त अर्धाच इंच लूजिंग द्यायचे, 1 इंच लूजिंग जास्ती होऊन जाईल. हे बघा आता आपलं 8.25 आलं आहे, म्हणजे 17.5, अर्धा इंच आपली लूजिंग मार्जिन झाली. तर हे आपलं बरोबर कटिंग झालेली आहे. आपण शोल्डर थोडं 1/2 इंच डाऊन करूया. गळ्याच्या बाजूने आपल्याला डाऊन करायचं आहे, कारण का आपला जो गळा आहे हा खूप डीप आहे. साईडने पण डीप आहे आणि खालून पण डीप आहे. दोन्ही साईडने आपल्याला डीप नेक बनवायचा आहे. तर आपण बॅक पार्टची कटिंग करून घेतलेली आहे. आपण मागे अर्धा इंच कमरेच्या साईडने बघा मार्किंग करून घेऊ आणि कट करून घेऊ. जिथून आपण टक्स देतो त्या साईडनं आपल्याला कटिंग करायची आहे. जेव्हा आपण हा टक्स घेऊ तेव्हा बरोबर ही पट्टी बरोबर सरळ रेषेत येईल, म्हणजे आपली कमरेचा कपडा हा खालच्या साईडला नाही जाता एकदम सरळ रेषेमध्ये येईल. त्याच्यासाठी हे अर्धा इंच कटिंग करणे गरजेचं असते. बघा मी लगेच टक्सची मार्किंग करून घेतलेली आहे. असे बारीक नॉचेस देऊन घ्या तुम्ही. आता मला एवढा आहे बाईसाठी कटिंगसाठी कपडा हवा आहे, मी त्याच्यासाठी पहिलेच मार्किंग करून घेतलेली आहे. 1-2 इंच जास्तीच मार्किंग करून घ्या. आता ही जी पेपर कटिंग आहे ती मी माझ्या पहिल्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेली आहे, त्याच पेपर कटिंगमधलं. तरी मी तुम्हाला दाखवते. बघा मी साईडने 1.5 इंच वाढवलं आहे आणि जिथून आपण हुकपट्टी करतो तिथे अर्धा इंच वाढवलं आहे. दोन्ही साईडने 1.5 इंच, खाली पण 1.5 इंच आणि 3 इंचावर टक्सची मार्किंग केलेली आहे. आता ही 36च्या मापाची कटोरी असल्यामुळे आपल्याला 5.5 इंचाची तयार कटोरी पाहिजे आहे. तर बघा ती बरोबर तयार कटोरी ही 5.5 इंचाची होईल. तुम्ही माझा तो पेपर कटिंगचा व्हिडिओ नक्की बघा, त्याच्यामध्ये खूप सारी माहिती दिलेली आहे. 36ची कटोरी ही 5.5 इंचाचीच का ठेवायची, 38ची कटोरी किती इंचाची ठेवायची, अशी प्रत्येक कटोरीबद्दल मी त्या व्हिडिओमध्ये माहिती दिलेली आहे. तर आपल्याला बघा त्याच्यामध्ये फक्त आपल्याला साईड पार्ट आणि कटोरीचा पार्ट पाहिजे आहे. बघा मी कडेने 1/2 इंच वाढवलेलं आहे, कारण का आपलं हे जे आहे ते 37 मापाची कटिंग आहे. त्याच्यासाठी बघा, आणि हे जे मी पेपर कटिंग यूज केले ही 36च्या मापाची आहे. त्याच्यासाठी मी हे यूज करताना 1/2 इंच हे अगोदरच वाढून घेतलेले आहे.
तर ही जी कटोरी आहे बघा, मी कशी क्रॉसमध्ये ठेवलेली आहे, तशीच आपल्याला ही क्रॉसमध्ये ठेवायची. उभी कटिंग करायची नाही आहे, त्याचं फिटिंग चांगली येत नाही. आपल्याला क्रॉसमध्ये कटोरी ठेवून त्याची कटिंग करून घेऊ. कटोरी आपण कुठेच वाढवली किंवा कमी केलेली नाही आहे. आपण फक्त हा जो साईड पीस आहे कटोरीला जॉईंट होणारा, तोच पाव इंचाने वाढवलेला आहे. आता आपल्याला बघा योगपट्टीची कटिंग करायची आहे. तर हा जो साईड पार्ट आहे तो बॅक पार्टवर ठेवूया आणि किती जागा खाली उरते तेवढ्याच मापाची आपल्याला योगपट्टी कट करायची आहे. बघा अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा, मार्किंग करून घ्यायचं आणि किती आपली उरली आहे जागा तेवढंच बघायचं आहे. बघा आता 2.5 इंचावर आपली मार्किंग आलेली आहे, म्हणजे आपल्याला तयार 2.5 इंचाची योगपट्टी पाहिजे आहे. आता तयार 2.5 इंचाच्या योगपट्टीसाठी आपल्याला 3.5 इंचाची साईडने आणि मग हुकपट्टीच्या साईडने 4.5 इंचाची लागेल. हे बघा 1-1 इंच मी वाढवलं आहे दोन्हीकडनं. इथं 2.5 आहे तर मी त्याचे 3.5 करत आहे आणि जो बॅक पार्ट आहे त्याच्याच मापाने जरी कटिंग केली तरी चालेल, एक्स्ट्रा घ्यायची गरज नाही आहे. कारण का बॅक पार्टमध्ये आपण 1 इंच टक्सचे ॲड केलेले आहेत, म्हणून हा बरोबर होऊन जातो. बघा इकडनं 3.5 इंच आणि इकडनं 4.5 इंच. जी हुकपट्टीची साईड आहे तिथे मी 4.5 इंच घेतलेलं आहे. अशा पद्धतीने आपली योग पार्टची कटिंग झालेली आहे. आता आपली फक्त स्लीवची कटिंग राहिलेली आहे. स्लीव्स कटिंगसाठी बघा आपल्याला सगळ्यात पहिले मुंडा मोजून घ्यावा लागेल. ह्या उरलेल्या पट्टीमध्ये तुम्ही हुकपट्टी आणि आयपट्टी ही दोन्ही बनवू शकतात. बघा आपलं योग पार्ट तयार झालेला आहे. कटोरी आणि साईड पीस अशी आपली कटिंग झालेली आहे. तर आपण पहिला आता मुंडा मोजून घेऊया. बघा एकदम कडेने मी मुंडा मोजत आहे. तर मुंडा आपला येत आहे 10.5 इंचावर. तर आपल्याला बघा स्लीव्ससाठी ह्या मुंड्याची खूप गरज असते, पण अस्तरची 4 घडी करून घेऊ. असं नसतं की जर तुम्ही 36च्या मापाची कटिंग केली तर एवढ्याच इंचाची घडी पाहिजे, 38ची कटिंग केली तर एवढ्याच इंचाची घडी, 9 इंचाची घडी, असं नाही आहे. जेवढा तुमचा मुंडा आहे त्या मुंड्याच्या मापानेच तुमची घडी आली पाहिजे. कारण का प्रत्येक बाईचा हा मुंड्याचा आकार वेगवेगळा असतो, त्याचप्रमाणे बाईचाही माप वेगवेगळं येईल. तर बघा आपले 6.5 इंचाची बाई आहे आणि 11 इंचाची त्याची फिटिंग आहे आणि 17 इंचाचा मुंडा आहे. तर आपण सगळ्यात पहिले जी 6.5 इंचाची जी हाईट आहे तिच्यामध्ये 1 इंच ॲड करून आपण 7.5 इंचावर मार्किंग करून घेऊ. एकदा तुम्ही माझ्या पद्धतीने कटिंग करून बघा. बघा आपल्याला 10.5 इंचाचा मुंडा होता, तर त्याच्यामधून 1 इंच मायनस करून 9.5 इंचावर मार्किंग करायची आहे. 6.5 इंचाचे स्लीव्स होते तर आपण 7.5 इंचावर मार्किंग केलेली आहे. म्हणजे मुंड्यातून आपण 1 इंच कमी केलेलं आहे. म्हणजे 10.5ची घडी होती तर आपण 9.5ची केलेली आहे. आणि बघा कॅप हाईट कशी द्यायची बघा, जेवढे आपली छाती आहे त्याला आपल्याला 12ने भाग द्यायचा आहे. तर जर 36 असते तर 3 आले असते 12ने भाग दिल्यावर, म्हणून मी 3.1 असं घेते. बघा कॅप हाईट आपली 3 इंच आहे. आतमध्ये आपण 2 इंचावर मार्किंग केली आणि क्रॉस लाईन ओढून घ्यायची. तर ह्या दोघांचा आपल्याला मध्य काढायचा आहे आणि ह्या दोघांमधलं अंतर असं ठेवायचं की ते दोन्ही मिळून 1.5 इंचच आलं पाहिजे. अंतर हे जास्ती झालं नाही पाहिजे. बघा 1 इंचावर मी अंदाजे मार्किंग करून रेषेच्या खालच्या साईडनं मी जात आहे. अशाच प्रकारे दुसरी मार्किंग करून घेऊ. तुम्ही ह्या पद्धतीने स्लीव्स कटिंग करून बघा आणि जोडून बघा, तुम्हाला कुठेच कमी किंवा जास्ती होणार नाही. बघा इथे अंतर वाढलेलं आहे, हे आपल्याला 1.5 इंच हवं आहे.
तर कटिंग करताना ते आपण ॲडजस्ट करू. 5.5 इंचावर मार्किंग केलेली आहे. तर ही जी मार्किंग आहे ना ती तुम्ही लक्षात ठेवा. हीच मार्किंग आपल्याला फिटिंगच्या टायमाला, जे आता आपण पिंक कलरच्या खडूने रेषा ओढल्या आहेत ना, हीच मार्किंग आपल्याला फिटिंगच्या टायमाला दिसेल. तुम्ही माझ्या पद्धतीने एकदा कटिंग आणि स्टिचिंग करून बघा. तुम्हाला कुठेच कपडा कट करावा लागणार नाही. स्टिचिंग करताना एकदम परफेक्ट अशी आपली कटिंग होते. कुठेही कमी जास्ती होणार नाही. फक्त ब्लाऊज जोडताना हलक्या हाताने जोडत जायचं आहे आपल्याला. कुठेही कपडा खेचायचा नाही आहे. बघा पुढची जी कटिंग होते ती करून घेतलेली आहे मी. खड्डा दिलेला आहे आणि असे नॉचेस पण करून घेऊ. बरोबर आपल्या ह्या नॉचमध्येच फिटिंग आली पाहिजे. अशा प्रकारे आपली एकदम परफेक्ट कटिंग झालेली आहे. आता हे जे अस्तर आहे मी ब्लाऊज पीसवर ठेवून ब्लाऊज पीस जरा अर्धा इंचाने एक्स्ट्रा असं कट करून घेते आणि तुम्हाला पुढच्या पार्टमध्ये स्टिचिंगचा व्हिडिओ दाखवेल.